Hello students, today's we will discuss about practical tetrasporangiate anther and types of ovules and lastly study of dicot and monocot embryo. मग या प्रॅक्टिकलचा हा नेक्स्ट पार्ट आहे. त्यामध्ये आपण टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर बघितला, त्यानंतर टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स बघितले, आता त्यानंतर डायकॉट आणि मोनोकॉट एम्ब्रियोचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट आता प्रिन्सिपल एम्ब्रियो म्हणजेच काय, आफ्टर फर्टिलायझेशनचा तो बाय प्रॉडक्ट आहे. ज्यावेळेस फर्टिलायझेशन पूर्ण होईल त्यावेळेस एम्ब्रियोचं फॉर्मेशन होतं आहे. द फ्युजन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट, मग ते काय फ्युजन आहे, फ्युजनचा बाय प्रॉडक्ट आहे मेल अँड फिमेल गॅमेटोफाईटचा. देन सिरीज चेंजेस ऑकर ओव्हिल रिझल्टिंग फॉर्मेशन सीड, मग तो काय करतो एम्ब्रियोचं नंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर सीडमध्ये फॉर्मेशन होतं आहे. देन देअर फॉर फर्टिलायझड ओव्हिल, त्यालाच फर्टिलाइज ओव्हिल असं म्हटलेलं आहे विथ कोटिंग. ओके, मग त्या सीडला कोट फॉर्मेशन होतं आहे, त्यालाच एम्ब्रियो असं म्हटलेलं आहे. देन देअर मे ऑल्सो रिमनंट पार्ट न्यूसेलस कॉल्ड पेरिस्पर्म, न्यूसेलस जे असेल ते पेरिस्पर्म फॉर्मेशन करेल आणि ऑल्सो एंडोस्पर्मचं सुद्धा ते फॉर्मेशन करेल. एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ सस्पेन्स आर सिच्युएटेड नियर द मायक्रोपाइल कॉटिलिडॉन्स अँड टुवर्ड्स चलाझा अँड स्मॉल एम्ब्रियोनल ॲक्सिस कॉल्ड टायगला. मग त्यामध्ये काय आहे, मायक्रोपायलर आपल्याला ऑब्झर्व होते, कॉटिलिडॉन ऑब्झर्व होतात, त्यानंतर चलाझा एंड आहे, त्यानंतर एम्ब्रियोनल ॲक्सिस कॉल्ड ॲज ए टायगला. देन डिसेक्शन ऑफ एम्ब्रियो, सीड ऑफ मस्टार्ड, कुकुंबर, टोमॅटो एक्सेट्रा आर यूज टू डिसेक्ट आउट ॲन एम्ब्रियो. मग एम्ब्रियोचं डिसेक्शन करण्यासाठी आपण एक्झाम्पल म्हणून काय यूज करत आहोत, मस्टार्ड सीड्स, त्यानंतर कुकुंबर सीड्स अँड टोमॅटो सीड्स, द यूज ऑफ डिसेक्शन ऑफ एम्ब्रियो. देन द डिसेक्शन कॅरिड आउट बाय फॉलोइंग प्रोसिजर, मग ते डिसेक्शन करण्याची प्रोसिजर काय आहे, त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे प्लेस द सीड ऑन स्टेज डिसेक्टिंग मायक्रोस्कोप ऑर बायनॅक्युलर. मग फर्स्ट जे सीड्स आपण डिसेक्शन करणार आहोत त्याचं काय करायचं आहे, ते सीड्स आपण डिसेक्टिंग मायक्रोस्कोपच्या अंडर काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचे किंवा प्लेस आउट करायचं आहे. देन लोकेट द मायक्रोपायलर एंड अँड लाईक स्मॉल ओपनिंग, मग मायक्रोपायल एंड त्याचं ऑब्झर्व करायचं, तिथं काय असेल स्मॉल ओपनिंग झालेली असेल. रिमूव्ह द सीड कोट फ्रॉम दिस पॉईंट विथ द हेल्प ऑफ 2 शार्पली पॉईंट निडल्स. मग त्याला काय करायचं, त्याचं सीड कोट जे आहे ते निडलच्या हेल्पने काय करायचं, रिलीज आउट करायचं, रिमूव्ह करायचं आहे. देन वन्स सीड कोट इज रिमूव्ह एम्ब्रियो कुड बी क्लिअरली बिटवीन द कॉटिलिडॉन्स. मग एक एम्ब्रियो एक सीड आपण काय केलं आहे, पूर्णपणे त्याचं एक साईडचं सीड कोट जर रिमूव्ह केलं तर आपल्याला कॉटिलिडॉन तिथं इनर साईडला ऑब्झर्व होतील. देन प्लेस दिस एम्ब्रियो ऑन स्लाइड ड्रॉप ऑफ वॉटर स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो. मग त्याच्यामध्ये काय करायचं, एक त्याचा कॉटिलिडॉन जे आहे ते सेपरेट आउट करायचं आणि त्याच्यावरती काय असेल एम्ब्रियो फॉर्मेशन झालेलं असेल, अटॅच असेल, त्याच्यावरती वॉटर ड्रॉप टाकायचा आणि मग नंतर तो एम्ब्रियोचा असेल तो आपण ऑब्झर्व करायचा आहे. देन टू डिसेक्ट आउट ग्लोब्युलर एम्ब्रियो, मग ग्लोब्युलर एम्ब्रियोचं डिसेक्शन कसा करायचं आहे, मग एक्झाम्पल काय सांगितलं आहे त्यांनी, स्मॉल साईज सीड, मग त्याचं एक्झाम्पल आपण यूज केलं आहे मस्टार्ड, लोकेट मायक्रोपायलर अँड रिमूव्ह सीड कोट. मग त्याचं काय करायचं, मायक्रोपायलर एंड सर्च करायचं आहे आणि सीड कोट त्याचं रिमूव्ह करायचं आहे. स्मॉल एम्ब्रियो कॅन अंडर मायक्रोस्कोप. ओके, मग त्याचं स्मॉल एम्ब्रिओज असेल तर आपण अंडर मायक्रोस्कोपच्या काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. देन ग्लोब्युलर कन्सिस्ट ऑफ सस्पेन्सर अँड ग्लोब्युलर मास 16 सेल्स. द सस्पेन्सर युनिसेरिड सिंगल रो 8 to 10 मोर सेल्स. ओके, मग याच्यामध्ये सस्पेन्सर अँड ग्लोब्युलर मास सेल्सचे असतील 16 कंडिशन्स असतील आणि 8 ते 10 मोर सेल्स असतील. देन युनिसेरिटीन सस्पेन्सर सेल्स. द आउटरमोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज स्लाइटली स्लोरन अँड नोन ॲज वेसिक्युलर सेल्स. मग त्याच्यामध्ये ज्या सस्पेन्सर सेल्स असतील त्या थोड्याशा सोलन झालेल्या असतील, फुगलेल्या असतील. द लोअर मोस्ट सस्पेन्सर सेल इज अ हायपोफायसिस. मग आउटर साईडच्या ज्या असतील, अप्पर साईडच्या ज्या असतील त्या काय, त्या सोलन झालेल्या असतील आणि ज्या लोअर मोस्ट असतील त्या हायपोफायसिस इट कॉन्ट्रीब्यूट फॉर्मेशन ऑफ रूट. मग त्या काय करतील, थोड्याशा लूज असतील, त्या काय करतील, रूटचं फॉर्मेशन करतील. देन द ग्लोब्युलर मास ऑफ 16 सेल एम्ब्रियो इट सेल्फ दीज आउटर सेल्स फॉर्म डर्मॅटोजन, 8 इनर सेल्स फॉर्म पेरिब्लेम अँड प्लिरोम्स. देन टू डिसेक्ट आउट हार्ट शेप एम्ब्रियो, मग हार्ट शेप एम्ब्रियो कसा डिसेक्ट करायचा आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा हार्ट शेप्समध्ये सुद्धा काय करायचं आहे, स्मॉल सीड घ्यायचं आहे, मस्टार्डचं सीड आपण घेतलं आहे आणि एम्ब्रिओचं जे सीडचं जे मायक्रोपायलर एंड असेल ते ऑब्झर्व करायचं आहे आणि तिथून काय करायचं आहे, सीड कोट आउटर कवरिंग जे आहे ते रिलीज आउट करायचं आहे, रिमूव्ह करायचं आणि मायक्रोस्कोपच्या अंडर ते कॉटिलिडॉन्स काय करायचे आहेत, सेपरेट आउट करायचे आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन, मग हार्ट शेप एम्ब्रियो कन्सिस्ट सस्पेन्सर हार्ट शेप मास सेल्स. त्याच्यामध्ये हार्ट शेप एम्ब्रियो आपल्याला ऑब्झर्व होईल.
टू सस्पेन्सर रोज सेल्स अरेंज इन सिंगल सिरीज. मग त्याच्यामध्ये सस्पेन्सर सेल्स जे असतील त्या रोजमध्ये सिंगल इन अरेंज झालेले असतील. देन अप्परमोस्ट सेल सस्पेन्सर लाईज क्लोजर ए मायक्रोपाईल सोलन अँड नोन ॲज अ वेसिक्युलर. मग मायक्रोपायलरच्या शेजारीच किंवा त्याला क्लोजली रिलेटेड सस्पेन्सर सेल फॉर्मेशन मग कशा सोलन इन कंडिशनला असतील. लोअर मोस्ट सेल सस्पेन्सर क्लोज एम्ब्रिओ प्रॉपर नोन ॲज अ हायपोपायसिस. मग लोअर जे असतील त्याला हायपोपायसिस म्हटलेलं आहे. देन हार्प शेप एम्ब्रिओ फॉर्म ॲज अ रिझल्ट सेल डिव्हिजन ग्लोब्युलर एम्ब्रिओ ॲल पॅचेस कॉटिलिडॉन्स. मग त्याच्यामध्ये कॉटिलिडॉन्स फॉर्मेशन झालेले आपल्याला दिसून येतील. हार्ट शेप एम्ब्रिओ इज डिफरन्शिएटेड आउटर डर्मॅटोजेन मिडल पेरिब्लेम अँड इनरमोस्ट प्ल्युरम्स. मग हार्ट शेप एम्ब्रिओचं सुद्धा काय डर्मॅटोजेन मिडल पेरिब्लेम आणि आउटर प्ल्युरोम याच्यामध्ये फॉर्मेशन झालेलं असेल. टू रिमूव्ह डायकॉट एम्ब्रिओ ते झालं. आत्तापर्यंत बघितलं मोनोकॉट एम्ब्रिओ, आता डायकॉट एम्ब्रिओ. डायकॉट एम्ब्रिओसाठी एक्झाम्पल काय घेतलं आहे, कॅप्सिला ब्युर्सा. कॉमनेस्ट एक्झाम्पल हावेस्ट मस्टार्ड सीड आपण डायरेक्टली यूज करत आहोत. ओके. देन आता मस्टार्ड सीड ही डायकॉट एम्ब्रिओसाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यामध्ये प्रोसिजर जी आहे ती काय करायची, जे आत्ता आपण बघितलेली आहे जनरल प्रोसिजर. एक सीड घ्यायचं, ते मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करायचे. मायक्रोपायलर एंड काय करायचं त्याचा शो ऑब्झर्व करायचा. मायक्रोपायलर एंडपासून काय करायचं आहे, त्याचं निडलच्या हेल्पने त्याचं सीड कोट असेल ते सेपरेट आउट करायचं आहे. ओके. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय ऑब्झर्व होईल, त्यामध्ये कॉटिलिडॉन्स ऑब्झर्व होतील, एम्ब्रियोनल ॲक्सिस ऑब्झर्व झालेला असेल. मग त्यानंतर कॉटिलिडॉन जे असेल स्मॉल कॉटिलिडॉन जे आहे ते प्ल्युम्युल म्हणजे शूट सिस्टीम फॉर्मेशन करेल, टर्मिनल पोझिशनला ते फॉर्मेशन झालेलं असेल. देन ॲट द ऑदर सोलन सस्पेन्सर, ऑदर जे असेल सोलन झालेला तो पार्ट असेल. पोर्शन एम्ब्रियोनल ॲक्सिल अबव लेवल कॉटिलिडॉन्स कॉल्ड एपिकोटाईल. मग आणि देन लोअर किंवा बिलो पोर्शनचा असेल त्याला हायपोकोटाईल. वरचा कॉटिलिडॉन जो असेल त्याला इपिकोटाईल असं म्हटलेलं आहे आणि खालचा कॉटिलिडॉन किंवा लोअर साईडचा कॉटिलिडॉन जो असेल त्याला हायपोकोटाईल असं म्हटलेलं आहे. इपिकोटाईल फॉर्मेशन प्ल्युम्युल अँड हायपोकोटाईल फॉर्म्स रूट सिस्टीम दॅट इज कॉल्ड एज अ रॅडिकल. ओके. हायपोकोटाईल रिजन सेंट्रल्स somewhat elongated and form the procambial strand. Then pronounced curvature cotyledons, their enlargement and also hypocotyle. Then to observe mature monocot embryo. आता बघितलं आपण डायकॉट एम्ब्रिओ, आता मोनोकॉट एम्ब्रिओ. मोनोकॉटसाठी आपण मेज हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. इट इज अ फ्रूट कॅरेप्सिस विथ फ्रूट वॉल्स फ्यूज सीड कोट. मग याच्यामध्ये त्याचं सीडच काय आहे, त्याचं फ्रूट आहे आणि त्याचं कशाने फ्यूज झालेलं आहे, सीड कोटने फ्यूज झालेलं आहे. द ग्रेन कन्सिस्ट सीड कोट फ्रूट वॉल एंडोस्पर्म कॉटिलिडॉन प्ल्युम्युल अँड रॅडिकल. ह्या जेवढे पार्ट आपण सांगितलेले आहेत ते सगळे पार्ट त्या कॉटिलिडॉनमध्ये फॉर्मेशन झालेले असतील. आउटर मोस्ट कवरिंग मेड अप ऑफ सीड कोट फ्रूट वॉल फ्यूज टुगेदर. मग त्याच्यामध्ये फ्रूट वॉल आणि सीड कोट यांचं फॉर्मेशन झालेलं असेल, ते एकमेकांना टुगेदर असतील. द ग्रेन शोज टू रिजन्स लार्ज पोर्शन एंडोस्पर्म अँड स्मॉलर पोर्शन इज अ एम्ब्रिओ. मग त्याच्यामध्ये दोन पोर्शन फॉर्मेशन झालेले असतील. लार्ज जो असेल तो एंडोस्पर्मचा असेल आणि स्मॉल जो असेल तो एम्ब्रिओचा असेल. एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू विच स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ स्टार्च. मग एंडोस्पर्म जो असेल तो लार्ज आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये स्टार्च मटेरियलचं प्रोडक्शन किंवा स्टोरेज केलेलं असेल. इज अ सेपरेटेड फ्रॉम एम्ब्रिओ बाय इपिथिलियल सेल. मग तो काय करतो, इपिथिलियल सेल्स यांच्यामध्ये काय त्यांची वॉल तयार झालेली आहे एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओमध्ये. देन एम्ब्रिओ कन्सिस्ट शिल्ड शेप कॉटिलिडॉन स्क्विटेलम द एम्ब्रियोनल ॲक्सिस. मग त्याचं एम्ब्रिओमध्ये कॉटिलिडॉन्स असतील, कॉटिलिडॉनमध्ये स्क्विटेलम सेलचं फॉर्मेशन झालेलं असेल. दिस इज द एम्ब्रियोनल ॲक्सिस. इन द ग्रास फॅमिली कॉटिलिडॉन नोन ॲज अ स्क्विटेलम. ग्रास फॅमिलीमध्ये एम्ब्रिओ कॉटिलिडॉन्स काय स्क्विटेलम असं म्हटलेलं आहे. ॲब्सॉर्ब फूड मटेरियल अँड फॉर्म एंडोस्पर्म. मग ते काय करेल, फूड मटेरियल जे आहे तेच ॲब्सॉर्ब करण्याचं काम करेल आणि एम्ब्रिओसाठी काय करेल, ग्रो करण्यासाठी त्याची हेल्प करेल. द एम्ब्रियोनल ॲक्सिस कन्सिस्ट प्ल्युम्युल अँड रॅडिकल. मग एम्ब्रियोनल ॲक्सिस जो असेल ते रॅडिकल अँड प्ल्युम्युलचं फॉर्मेशन करेल. ओके. देन प्ल्युम्युल कॉल्ड ॲज ए कोलेप्टाईल अँड रॅडिकल कॉल्ड ॲज ए कोलेरायझा. ओके. मग प्ल्युम्युल जो असेल मोनोकॉटमध्ये त्याला कोलेप्टाईल असं म्हटलेलं आहे आणि रॅडिकलला कोलेरायझा असं म्हटलेलं आहे. द स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ डायकॉट एम्ब्रिओ स्ट्रक्चर काय आहे. आता हे बघा डायकॉट, याच्यामध्ये प्ल्युम्युल जे आहे ते मिडलला आहे, त्यानंतर प्रोकॅम्बियल स्ट्रँड आहे, त्यानंतर रॅडिकल आहे, रूट कॅप फॉर्मेशन झालेले आहे, सस्पान्सर सेल्स आहेत आणि टू कॉटिलिडॉन्स फॉर्मेशन झालेले आहेत. ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. देन नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. मग मोनोकॉट एम्ब्रिओचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये इपिथिरियल सेलचं सेपरेशन करतात एंडोस्पर्मचं आणि
एम्ब्रिओचं. ओके, त्यामध्ये पेरिकार्प आहे आउटर कव्हरिंग. त्यानंतर दिस इज कॉल्ड ॲज ए सीड कोट असं म्हटलेलं आहे. एंडोस्पर्म आहे. त्यानंतर कोलिओप्टाईल म्हणजेच काय लिप लाईक स्ट्रक्चर ते फॉर्मेशन करतं. देन ते प्ल्युम्युलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. देन कॉटिल्युरॉन स्क्विटेलम, कॉटिल्युरॉनला स्क्विटेलम असं म्हटलेलं आहे. रॅडिकल फॉर्मेशन झालेलं आहे आणि रॅडिकलला प्रोटेक्ट कॉलिरायझा करतं म्हणून त्याला कॉलिरायझा असं म्हटलेलं आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट अँड डायकॉट एम्ब्रिओ स्ट्रक्चर्स. ओके, थँक्यू.